मित्रांनो, एका शिक्षकासोबतही असं काही घडू शकतं याची साधी कल्पनाही कोणी केलेली नव्हती. त्या दिवशी पुण्याच्या एका साध्या सोसायटीत सकाळची नेहमीचीच लगबग सुरू होती. कुणी ऑफिसला जाण्याच्या घाईत होतं, कुणी मुलांना शाळेसाठी तयार करत होतं, तर कुणी खाली दूध आणायला उतरत होतं. पण त्याच सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये एक वृद्ध माणूस रात्रीपासून जागाच होता. त्याची पत्नी तापाने फणफणत होती. घरात औषधाचे पैसे नव्हते आणि ज्याच्यावर आयुष्यभर विश्वास ठेवला होता तो त्यांचा स्वतःचाच मुलगा मात्र मदतीला तयार नव्हता. काही महिन्यापूर्वी याच मुलाने प्रेमाने हात धरून आईवडिलांना गाव सोडून पुण्यात आणलं होतं. तुमचं वय झालंय, आता तुम्ही आमच्यासोबतच आरामात राहा, असं म्हणणाऱ्या त्या मुलाचं खरं रूप इतक्या लवकर समोर येईल याची त्या दोघांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. आणि त्यामुळे त्या सकाळी दीनानाथरावांनी एक निर्णय घेतला. असा निर्णय ज्यामुळे त्यांच्या मुलाच्या हातातून केवळ पैसा नाही तर आयुष्यभरासाठी त्याचं सर्व काही संपणार होतं. माझी पत्नी आजारी होती आणि तिला वैद्यकीय उपचारांची गरज होती. जेव्हा मी तिच्या उपचारांसाठी माझ्याच मुलाकडे पैसे मागितले तेव्हा त्याने मला स्पष्टपणे सांगितले की मी रस्त्यावर भांडं घेऊन भीक मागावी, पण माझ्याकडून पैशाची कोणतीही अपेक्षा करू नये. त्या क्षणी जणू कोणीतरी माझं हृदयच तोडून टाकलं असं मला वाटलं. त्याचवेळी 2 मिनिटांनी तिथे असं काही घडलं, त्यासाठी पूर्ण कथा नक्की बघा. माझं नाव दीनानाथ आहे. मी आयुष्यभर एका गावातील सरकारी शाळेत शिक्षक म्हणून काम केले आहे. मुलांना शिकवणं हेच माझं सर्वात मोठं कर्तव्य आणि सर्वात मोठा आनंद होता. मी अवघ्या 6 महिन्यापूर्वीच माझ्या नोकरीतून निवृत्त झालो. त्याच दिवशी मी आणि माझी पत्नी वसुंधरा आमच्या गावी परत आलो. आम्ही शहराकडे निघालो होतो. ट्रेनच्या खिडकीजवळ बसून आम्ही दोघेही शांतपणे बाहेर पाहत होतो. शेत, झाडं, कच्चे रस्ते आणि जिथे आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य घालवलं होतं ते जुनं गाव हळूहळू मागे पडत होतं. पण त्या दिवशी आम्हाला दुःख नाही तर एक विलक्षण आशा आणि आनंदाची भावना जाणवली. आमचा एकुलता एक मुलगा हर्ष आता पुण्यातल्या एका मोठ्या कंपनीत कामाला लागला होता. त्याचं लग्न होऊन 5 वर्ष झाली आहेत आणि त्याची पत्नी रिधिमा सुद्धा त्याच कंपनीत काम करते. दोघांची स्वतःच्या नोकऱ्या असल्यामुळे ते क्वचितच गावी येतात. हर्ष मला फोनवर नेहमी म्हणायचा, बाबा तुम्ही नोकरीतून निवृत्त होणार आहेत, गावात एकटे राहून काय करणार? ते जुनं घर विकून कायमचे आमच्यासोबत पुण्यात या. आमच्याकडे इथे सर्व सुखसुविधा आहेत, चांगले रुग्णालय आहे आणि तुम्हाला कधीही आरोग्याचा त्रास झाला तर तात्काळ उपचार मिळतील. रिधिमासुद्धा फोनवर हेच म्हणायची, आई तुम्ही आलात तर मला खूप आधार मिळेल, घराची काळजी घेतली जाईल आणि आयुष तुमच्यासोबत खूप आनंदी राहील. अखेरीस माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या वारंवारच्या विनंतीनंतर आम्ही यावर विचार करायचे ठरवले. मी माझ्या गावातील घर विकून माझ्या मुलासोबत कायमचं परत राहायला जायचं ठरवलं. पण घर विकण्याच्या विचाराने मला दुःख होत होतं आणि ही गोष्ट मी वसुंधराला सांगितली नाही. त्या दिवशीच्या त्या प्रवासात वसुंधराच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. ती मला वारंवार म्हणत होती, एक गोष्ट लक्षात ठेव, आपलं आयुष्य आपल्या डोळ्यादेखत मोठा होईल. मी त्याला माझ्या हाताने खाऊ घालेल, मी त्याला वाढवीन, मी त्याला गोष्टी सांगेन, शाळेसाठी तयार करेल आणि रिधिमा मला मदत करेन. बिचारी ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असते, घर सांभाळत असते. तिच्यासाठी हे खूप कठीण असेल. हे ऐकून मी फक्त हसत असे. आपल्या मुलाच्या घराविषयीची तिची आशा आणि तिची स्वप्न पाहून मला काहीतरी बोलल्याशिवाय राहवले नाही. हळूहळू एकानंतर एक स्टेशन मागे पडत होते. अनेक तासांचा प्रवास पार पडला आणि अखेरीस आमची ट्रेन पुणे स्टेशनवर पोहोचली. आम्ही प्लॅटफॉर्मवर उतरताच आमचा मुलगा हर्ष आमच्यासमोर उभा होता. रिधिमा त्याच्यासोबत होती आणि तिच्या मांडीवर आमचा छोटा नातू आयुष होता. त्यांना पाहताच अनेक वर्षांनी आपल्या मुलाला पाहणाऱ्या आईप्रमाणे वसुंधराचे डोळे चमकले. ती लगेच पुढे सरसावली आणि तिने आयुषला आपल्या मिठीत घेतले. तिने त्याला आपल्या मांडीवर उचलून घेतले आणि पुन्हा पुन्हा त्याचे पापी घेऊ लागली. पण काही क्षणानंतर तिच्या लक्षात आले की आयुष त्याच्या वयोमानानुसार थोडा बारीक आणि अशक्त दिसत होता. ती रिधिमाला म्हणाली, सुनबाई आयुष खूप अशक्त दिसतोय. मग लगेच हसून ती म्हणाली, पण ठीक आहे, तुम्ही दोघे खूप व्यस्त असता हे मी समजू शकते. काम करत घर सांभाळणं सोपं नसतं. आता मी येते, मी गेले, आता सगळं काही ठीक होईल. रिधिमाने मला एक लहानसं स्मित हास्य दिलं. हर्षने माझं सामान उचललं आणि म्हणाला, चला बाबा घरी जाऊया.
आम्ही सगळे गाडीत बसलो आणि त्यांच्या अपार्टमेंटच्या दिशेने निघालो. आम्ही संपूर्ण रस्ता हसत विनोद करत होतो आणि वसुंधरा वारंवार आयुषला आपल्या मांडीवर घेऊन त्याच्याशी बोलत होती. जणू काही तिला त्याच्यावर आपलं सगळं प्रेम ओतून द्यायचं होतं. त्या क्षणी मला वाटलं होतं की आज आमच्या आयुष्यात एक नवीन आणि आनंदी पर्वाची सुरुवात होईल. पण मला कल्पनाही नव्हती की येत्या काही दिवसात आमच्या आयुष्याला अशा एका वास्तवाला सामोरे जावे लागेल जे आमच्या सर्व आशा आणि स्वप्नांची दिशाच बदलून टाकेल. पुण्यात आल्यावर माझी पत्नी वसुंधरा खूप आनंदी झाली होती. या घरात राहायला आल्याबरोबरच ती भारावून गेली. ती घराला स्वतःचं मानून त्याची देखभाल करत असे. पण तिची सर्वात जास्त आवड तिचा नातू आयुषमध्ये होती. सकाळी उठल्याबरोबर ती प्रेमाने आयुषच्या संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करायची. मग त्याला थोडा वेळ उन्हात बसवायची. त्यानंतर त्याला आंघोळ घालून स्वतःच्या हाताने बनवलेले जेवण भरवायची. घरात जे काही आणले जायचे ते पॅक केलेले फॉर्म्युला दूध, सॅरेलॅक किंवा पॅक केलेले अन्नपदार्थ तिने हळूहळू थांबवले. ती म्हणायची, एवढ्या लहान मुलाला फक्त आईच्या हाताच्या ताज्या पौष्टिक अन्नानेच शक्ती मिळू शकते. कधी ती त्याच्यासाठी लापशी बनवायची, कधी भाजीची खिचडी, कधी सूप, कधी रव्याची खीर. ती दिवसभर त्याला काही ना काही खाऊ घालत राहायची. हळूहळू आयुषच्या चेहऱ्यावरचं तेज परत आलं. तो पूर्वीपेक्षा जास्त खेळू आणि हसू लागला. हे पाहून रिधिमालाही खूप आनंद झाला. ती सर्वांच्या नजरेसमोर होती. आयुषसाठी दाई ठेवली होती जी दिवसभर त्याची काळजी घ्यायची. पण एके दिवशी कामावरून परत आल्यावर रिधिमा हसून म्हणाले, अहो आई, आयुष आता तुमच्याशी किती छान जुळून घेतोय बघा. तुम्ही त्याला खरंच खूप कणखर बनवलं आहेस. आता त्याला दाईची काय गरज आहे? मी तिला आजच काढून टाकते. वसुंधराला काही फरक पडला नाही. ती खूप आनंदी होती. आता तिला आपला सगळा वेळ नातवासोबत घालवायचा होता. याचाच तिला आनंद होता. पण त्या क्षणी माझ्या मनात एक हलकीशी कळ आली. का माहीत नाही, पण मला असं वाटले की जणू काही सगळ्या जबाबदाऱ्या हळूहळू वसुंधराच्या खांद्यावर टाकल्या जात आहे. पण त्यावेळी मी त्या गोष्टीला फारसं महत्त्व दिलं नाही. दुसऱ्याच दिवसापासून दाईने येणे बंद केले. काही दिवसांनी घरात स्वयंपाक करायला येणाऱ्या बाईलाही कामावरून काढून टाकण्यात आले. कारण तेच होते, जेव्हा कधी वसुंधरा आयुषसाठी काही बनवायची तेव्हा ती बाकीच्या सर्वांसाठी स्वयंपाक करायची. हर्ष आणि रिधिमा म्हणाले, आई इतकं चांगलं जेवण बनवते, मग स्वयंपाकिनीवर पैसे का खर्च करायचे? हे ऐकून वसुंधराला आणखी आनंद झाला. ती म्हणाली, तसंही नोकरांकडून काम करून घेण्याची मला सवयच नाही. ती आधी स्वयंपाक करत असेल तर स्वयंपाकावर पैसे का खर्च करायचे? हे ऐकून वसुंधराला अधिकच आनंद झाला. ती म्हणाली, मला नोकराने बनवलेले जेवण कधीच आवडले नाही. आता मी माझ्या मुलासाठी, सुनेसाठी आणि नातवासाठी स्वतःच्या हातांनी स्वादिष्ट जेवण बनवेल. तिचा आनंद पाहून मी जास्त काही बोलू शकलो नाही. पण खरं सांगायचं तर माझ्या मनात एक विचार आला. एक विचित्र अस्वस्थता मनात घर करू लागली. हळूहळू 1 महिना उलटला आणि त्याचबरोबर घरातलं वातावरणही बदलू लागलं. पूर्वी जिथे हर्ष आणि रिधिमा वसुंधराकडे नम्रपणे मदत मागायचे, तिथे आता त्यांच्या आवाजात अधिकारवाणी आली होती. हर्ष कामावरून घरी परत येताच मोठ्याने म्हणायचा, आई मी खूप दमलोय, पटकन माझ्यासाठी आल्याचा चहा बनव. आणि रिधिमा म्हणायची, मम्मी उद्या दुपारच्या जेवणासाठी काहीतरी चांगलं बनवा. तुम्ही मला रोज तीच भाजी पोळी देता. वसुंधरा काहीच बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव मला वाचता येत होते. हळूहळू घराची जवळजवळ सगळी जबाबदारी तिच्यावरच पडली होती. घरात फक्त एक 22 वर्षाची मुलगी झाडण्यासाठी आणि फरशी पुसण्यासाठी यायची. तिचं नाव कुसुम. ती सगळं काही शांतपणे पाहत असे. हर्ष आणि रिधिमा आमच्याशी असं बोलत होते हे मला पटत नव्हते. पण तिची काय स्थिती होती, जर ती कधी आमच्या बाजूने बोलली असती तर रिधिमाने लगेच तिच्यावर ओरडायची आणि तिला कामावरून काढून टाकण्याची धमकी द्यायची. ती एक गरीब कुटुंबातील मुलगी होती. तिची नोकरी हाच तिचा एकमेव आधार होता. त्यामुळे ती गप्प राहायची. हे सर्व पाहून मला खूप दुःख झाले. पण मी माझ्या पत्नीची बाजू घेऊ शकत नव्हतो. मी घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी गप्पच होतो. मग एके दिवशी वसुंधरा अचानक आजारी पडली. तिच्या संपूर्ण शरीराला प्रचंड ताप आला होता. कुसुम तिच्या डोक्यावर थंड पट्ट्या ठेवत होती. त्या संध्याकाळी जेव्हा हर्ष आणि रिधिमा ऑफिसमधून परत आले तेव्हा मी हर्षला म्हणालो, बाळा तुझी आई खूप आजारी आहे, तिला ताबडतोब डॉक्टरांकडे न्यायला पाहिजे. माझे शब्द ऐकून हर्षचा चेहरा लाल झाला. तो म्हणाला, बाबा तुम्हाला दिसत नाही का, घरगुती खर्चात किती वाढ झाली आहे.
फक्त गेल्या महिन्यातच आम्ही नवीन गाडी विकत घेतली. निम्म्याहून पगार त्याच्या हप्त्यात जमा होतो. याशिवाय या फ्लॅटचा हप्ता स्वतंत्रपणे भरावा लागेल. आपल्याला पैसे वाचवावे लागतील. सर्व आया, स्वयंपाकीण यांना काढून टाका आणि आत्ता तुमचे खर्चसुद्धा त्यात वाढ झाली आहे. तुम्हाला उपचारांची गरज असल्यास तुमच्या पेन्शनमधून हे करून घ्या आणि जर तुमच्याकडे पैसे नसतील तर रस्त्यावर जाऊन वाटी घेऊन भीक मागा, पण मला सांगू नका. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा मुलगा खरंच मला सांगत होता की पैसे नसतील तर मी रस्त्यावर वाटी घेऊन भीक मागावी. मी आयुष्यभर एक स्वाभिमानी माणूस म्हणून राहिलो आहे. हे वाक्य बाणासारखं माझ्या काळजात घुसलं, कारण पुढे जे घडलं त्यांनी माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. त्या क्षणी मला माझ्या हृदयात जाणीव झाली, मी स्वतःशी अशी शपथ घेतली होती की आजपासून मी हर्ष किंवा रिधिमाकडे 1 रुपयासुद्धा मागणार नाही. पण अडचण अशी होती की माझे पैसे गावातील बँकेत होते आणि ते काढायला मला गावात जावे लागणार होते. मी सोबत आणलेले थोडेसे पैसे आता पूर्णपणे संपले होते. आम्हाला इथे येऊन जवळपास 2 महिने झाले होते. त्या 2 महिन्यात मी माझ्या आणि वसुंधराच्या खर्चासाठी हर्षकडे 1 रुपयासुद्धा मागितला नव्हता. तो पैसे देतही नसे. उलट घरात एखादी छोटी वस्तू लागली की मी स्वतः पैसे देऊन विकत घ्यायचो. पण आता परिस्थिती अशी झाली होती की माझे खिसे रिकामे झाले होते आणि माझ्याकडे 1 रुपयाही उरला नव्हता. त्याच वेळी वसुंधराची अवस्था खूपच वाईट होती. काय करावे हे मला सुचत नव्हते. तेवढ्यात कुसुम हळूच माझ्याकडे आली. तिने कोपऱ्यातून काही चुरगळलेल्या नोटा बाहेर काढल्या. एकूण 500 रुपये ही माझी काही महिन्याची बचत आहे, ती हळू आवाजात म्हणाली. बाबूजी, तुम्ही जाऊन आईची काळजी घ्या, त्यांच्यावर उपचार करून घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा तुम्ही मला ते परत करा. तेव्हा तिचे बोलणे ऐकले तेव्हा माझे डोळे पाण्याने भरले आणि तिच्या डोळ्यात हे अश्रू होते असे म्हणून ती वसुंधराकडे परत गेली आणि तिच्या डोक्याला पट्टी बांधू लागली. तेवढ्यात रिधिमाचा मोठा आवाज घरात घुमला. तो ऑफिसच्या कामाने थकला. चहासाठी हाक मारायची. कुसुम कुठे गेली? आम्ही तुला फक्त त्या म्हातारीची सेवा करण्यासाठी कामावर ठेवलं होतं. आम्ही तुला पैसे द्यायचे की नाही? पटकन जा आणि 2 कप चहा बनव. तिला फक्त ताप आहे, कुणाला परवा नाही. तुम्ही कॅन्सरने मरणार नाही. आधी आम्हाला चहा दे, मग ती बरी होईल. त्या क्षणी मला खरंच असह्य वाटलं. या कठीण काळात माझ्या पत्नीसाठी मी काहीही करू शकत नसल्यासारखं वाटलं. मी लगेच 500 रुपये घेतले आणि खाली जाऊन औषधं विकत आणली आणि वसुंधराला दिली. पण त्या औषधाचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. आता मला स्पष्टपणे समजले होते की वसुंधराला ताबडतोब डॉक्टरांकडे नेणे आवश्यक होते, कारण तिच्यावर उपचार करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. मला माहिती होतं की गावी जायचा मार्ग फक्त सकाळीच मिळेल. म्हणून मी विचार केला की वसुंधराला जेव्हा सर्दी, खोकला किंवा ताप येतो तेव्हा मी तिला जो काढा नेहमी देतो तोच बनवून देऊ. यामुळे तिला अनेकदा खूप आराम मिळायचा. मी हळूच स्वयंपाकघरात गेलो आणि कुसुमला विचारून साहित्य बाहेर काढू लागले आणि तुळशीची पाने, काळी मिरी, लवंग, गूळ मी शांतपणे काढा उकळत होतो. तेवढ्यात रिधिमा स्वयंपाकघरात आली. मला काढा बनवताना पाहून तिने विचित्र चेहरा केला आणि म्हणाली, अहो बाबा, हे आत्ताचं व्हायरल इन्फेक्शन झाले. तुम्ही इतकी काळजीत का पडताय? जणू काही त्यांना नक्कीच कोणता तरी गंभीर आजार झालाय असणार. सगळ्यांनाच होतो आणि बरंही होतं. तर तुम्ही काढा का बनवत आहात? माझ्यासाठी जर तुम्ही काढा बनवत असाल तर माझ्यासाठी बनवा आणि हो, हर्षसाठी सुद्धा. असं म्हणून तिने आपला रिकामा कप सिंकमध्ये ठेवला आणि क्षणभरही न थांबता तिथून निघून गेली. ती बापूजी कृपया राहू द्या, मी बनवते असंही म्हणाली नाही किंवा वसुंधराला बघायला सुद्धा गेली नाही. त्या क्षणी मला शहरात आल्याचा खूप पश्चाताप होत होता. इतका की तो शब्दात मांडणंही कठीण आहे. काढा तयार करत असताना आपण खरंच फक्त आजच्या दिवसासाठी आपलं घर सोडलं आहे असा विचार माझ्या मनात सारखा येत होता. मी काढा बनवून वसुंधराला दिला आणि तिच्या कपाळावर थंड पट्टी ठेवली. कुसुम स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती, पण तिचं लक्ष सारखं आमच्याकडे जात होतं. हर्ष आणि रिधिमाच्या भीतीने ती मोकळेपणाने बोलू शकत नव्हती. पण कधी गरम पाण्याने, कधी टॉवेलने, तर कधी दुसऱ्याच कोणत्या तरी गोष्टीने ती मुकाट्याने आमची मदत करत राहिली. मी आणि वसुंधरा फक्त एकमेकांकडे पाहत राहिलो आणि मनातल्या मनात आमच्या नशिबाला दोष देत राहिलो. त्या रात्री आमच्या मनात फक्त एकच प्रश्न घोळत होता. एकीकडे आमचा मुलगा आणि सून, ज्यांच्यासाठी आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य घालवलं होतं,
आणि दुसरीकडे ही बिचारी कुसुम, जिला आमच्याकडून कधीच काही मिळालं नाही, तरी तिच्या मनात आमच्याबद्दल खूप सहानुभूती होती. आम्ही हर्षला शिकवण्यासाठी खूप कष्ट घेतले होते. बँकेकडून कर्ज काढून अनेक वर्ष त्याचे हप्ते भरले होते. त्यानंतरच त्याला चांगली नोकरी मिळाली आणि जेव्हा त्याचं लग्न झालं तेव्हा आम्हाला वाटलं होतं की घरात फक्त सूनच असेल. ती आली तर तिने कुटुंब एकत्र ठेवलं असतं आणि आम्हाला आधार दिला असता. पण प्रत्यक्षात अगदीच उलट निघाली. त्या रात्री माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. हे दिवस पाहण्यासाठी लोक मुलांना जन्म देतात का? म्हातारपणी त्यांना अशा अपमानाला आणि असहाय्यतेला सामोरे जावे लागेल. म्हणून त्या क्षणी मला जाणवले की आमच्या संयमाची मर्यादा संपली आहे. माझ्या मुलामध्ये आणि माझ्या आत्मसन्मानामध्ये निवड करण्याची वेळ आली होती. त्या क्षणी मी ठरवलं की माझा आत्मसन्मान निवडेल. मध्यरात्री त्या काढ्यामुळे आणि औषधांमुळे वसुंधराला थोडा आराम मिळाला होता. तिच्या कपाळावरचा तापही थोडा कमी झाला होता. तिला झोपलेली पाहून मी मनातल्या मनात ठरवलं, मी तिला उद्या घेऊन जाईल. आधी मी तिच्यावर योग्य उपचार करीन आणि मग आम्ही दोघे आमच्या गावी परत जाऊ. पहाट झाली होती. मी तिच्या बाजूला बसलो आणि म्हणालो, वसुंधरा, आज तुझ्यावर उपचार झाल्यावर आपण आपल्या गावी परत जाऊ. त्याच घरी जिथे आपण आपलं संपूर्ण आयुष्य एकत्र घालवलं आहे, जिथे आपण प्रत्येक संकटात एकमेकांचा आधार राहिलो आहोत. जेव्हा आपण आपलं संपूर्ण आयुष्य तिथे एकमेकांना हात धरून घालू तेव्हा आपलं उरलेलं आयुष्यही आपण एकत्र घालू. आपण दोघे एकमेकांसाठी पुरेसे आहोत. माझे शब्द ऐकून वसुंधरांच्या डोळ्यात पाणी आलं. हुंदके देत ती म्हणाली, पण आपण आपलं गावातलं घर विकलं, आता कुठे जायचं? इथे येऊन हे दुःख सहन करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. मी तिचा हात धरून हळू आवाजात म्हणालो, नाही वसुंधरा, मी तुझ्याशी खोटं बोललो. मी घर विकलं नाही. खरं तर मी ते घर भाड्याने दिलं आहे, जेणेकरून त्यातून थोडेसे पैसे मिळतील आणि आपली सोय होईल. मी माझ्या कष्टाने बांधलेलं ते घर विकण्याचे धाडस मला होत नव्हते. ते घर ज्यात आपलं संपूर्ण आयुष्याच्या आठवणी, तुझ्या, माझ्या आणि आपल्या कुटुंबाच्या. म्हणूनच मी तुला आणि हर्षला सांगितले की मी घर विकले आहे आणि पैसे माझ्या खात्यात आहेत. पण आज मला आनंद आहे की मी जे केले ते योग्यच झाले. मी माझं घर विकलं नाही आणि माझं एकच खातं आहे माझ्या बँक खात्यात आणि माझ्या ऑनलाईन व्यवहार किंवा ATMची सवय नाही. मी माझं पासबुक घेऊन बँकेत जात असे आणि तिथून पैसे काढत असे. यावेळी मला तेच करावं लागणार आहे. माझ्याकडे सध्या रोख पैसे नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की मी हर्षच्या पैशावर जगू शकत नाही. मला तसे करणे भाग आहे. माझे बोलणे ऐकताच वसुंधराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने माझ्या खांद्यावर डोके टेकवले आणि रडू लागली. मी तिला धीर देत म्हणालो, काळजी करू नकोस वसुंधरा, जोपर्यंत मी इथे आहे तुला काही होणार नाही. मी एकटाच पुरेसा आहे तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. त्या क्षणी मला असे वाटले खिडकीजवळ कोणीतरी उभे राहून आमचे बोलणे ऐकत आहे. मी फारसे लक्ष दिले नाही. सकाळ होताच पहिली ट्रेन पकडण्यासाठी मी स्टेशनकडे निघालो. घरातून निघण्यापूर्वी मी कुसुमला फोन करून स्पष्टपणे सांगितले, कुसुम, मी परत येईपर्यंत वसुंधराची चांगली काळजी घे. जे काही झाले तरी तिला एकटे सोडू नकोस. त्यावेळी माझ्या पाठीमागे या घरात काय घडणार आहे याची मला काहीच कल्पना नव्हती. नंतर जेव्हा मी परत आलो तेव्हा कुसुमने सांगितले, त्याने माझ्या काळजाला हादरवून सोडले. त्या दिवशी पहिल्यांदाच मला जाणवले की मुलगा आणि सून खरोखरच माणुसकी विसरून इतके निर्दयी असू शकतात का? काल रात्री जेव्हा मी वसुंधराला समजावून सांगत होतो की मी गावातले घर विकले नसून भाड्याने दिले आहे, तेव्हा खोलीबाहेर उभ्या असलेल्या रिधिमाने आमचे सर्व संभाषण ऐकले होते. तिने लगेच जाऊन हर्षला सर्व काही सांगितले. त्या क्षणी त्या दोघांना समजले की जर मी गावातून पैसे घेऊन परत आलो तर मी वसुंधरा उपचार करून तिला गावात परत घेऊन जाईल आणि मग त्यांच्या हातात काहीच उरणार नाही. कदाचित याच लोभाने त्यांनी असा कट रचायला प्रवृत्त केले, ज्याचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. सकाळी वसुंधरा बाथरूमला जाण्यासाठी उठायच्या अगदी आधी रिधिमाने गुपचूप बाथरूमच्या फरशीवर तेल सांडले होते. वसुंधरा आत जातात तिचा पाय घसरला आणि ती जोरात खाली पडली. तिच्या कमरेला गंभीर दुखापत झाली होती. ती वेदनेने बिवळत होती आणि तिला उठताही येत नव्हते. तिचा आवाज ऐकून कुसुम धावत आली आणि तिला उचलण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात रिधिमा तिथे आली आणि कुसुमवर रागाने ओरडली, मी तुला घरकाम करायला ठेवले आहे, या म्हातारीची सेवा करायला नाही. जा घर स्वच्छ कर आणि तिला इथेच झोपू दे. ती थोड्या वेळात स्वतःहून उठेल. पण त्या दिवशी पहिल्यांदाच कुसुमने प्रत्युत्तर दिले.
तिच्या डोळ्यात राग होता आणि आवाजात सत्य होते. ती स्पष्टपणे म्हणाली, बाईसाहेब, मी तुमची मोलकरीण नाही आहे, तुमची गुलाम नाही. तुमच्यातील माणुसकी मेली असेल, पण माझा हात अजूनही जिवंत आहे. तुला दिसत नाही का की आई बाथरूममध्ये पडल्या आहेत आणि त्यांना किती गंभीर दुखापत झाली आहे. जेव्हा तिने वसुंधराला उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आले की जिथे ती पडली होती तिथे खूप तेल सांडले होते. त्या क्षणी तिला जाणवले की हा अपघात नसून जाणून बुजून केलेलेच काहीतरी कृत्य आहे. तिने कसंबसं वसुंधराला आधार दिला आणि तिला पुन्हा जिवंत केले. कुसुमने तिला खोलीत आणले आणि तिला पलंगावर झोपवले आणि वेदनाशामक गोळ्या दिल्या. आता त्या दोघींना माझी वाट पाहण्याशिवाय पर्यायच नव्हता. पण रिधिमा हार मानणारी नव्हती. ती खोलीत परत आली आणि कुसुमवर ओरडली, पुरे झाले तुझे हे नाटक. आता शांतपणे इथून निघून जा. आणि आई, तुम्ही सुद्धा वेदनेचे नाटक करणे थांबवा. काम टाळण्यासाठी हा सगळा एक देखावा आहे. सकाळी तुम्ही अगदी ठीक असाल, मी ठीक होता, मी पाहिलं. उठ आणि आमच्यासाठी चहा नाश्ता बनव, आम्हाला ऑफिसला जायचं आहे, असं म्हणून तिने वसुंधराला जवळजवळ खेचूनच पलंगावरून खाली खेचलं. वसुंधरा वेदनेने तळमळत होती आणि तिला धड उभंही राहता येत नव्हतं. हे पाहून कुसुमचा संयम सुटला. काही विचार न करता तिने रिधिमाच्या गालावर जोरात एक चापट लगावली. रिधिमा स्तब्ध झाली. तिला प्रचंड राग आला होता. ती तोऱ्यात म्हणाली, नालायक मोलकरीण, माझ्यावर हात उचलण्याची तुझी हिंमत कशी झाली? आता मी तुला तुझी जागा दाखवते. ती कुसुमवर हात उचलणार होती तेवढ्यात कुसुमने तिचा हात पकडून तो जोरात पिरगळला आणि म्हणाली, बाईसाहेब, माझ्यावर हात उचलण्याची चूक करू नका. जर या हातांना घरकाम करता येत असेल तर तुमच्यासारख्या माणसांचे हात कसे पिरगाळायचे हेही त्यांना माहीत आहे. जोपर्यंत बाबूजी परत येत नाही मी इथून जाणार नाही आणि आईलाही कुठे जाऊ देणार नाही. आणि जर तू मला असाच त्रास देत राहिलीस तर मी पोलिसांना बोलावेन. तुझ्या आजारी वृद्ध सासूंसोबत जे केलंस ते पोलिसांना कळवेल तर तुझं काय होईल हे तुला माहिती आहे. पोलिसांचं नाव ऐकताच रिधिमाचा चेहरा फिक्का पडला. त्या क्षणी तिच्याकडे माघार घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. संध्याकाळपर्यंत मी गावातून पैसे घेऊन परत आलो होतो. घरात पाऊल ठेवताच कुसुमने सकाळपासून घडलेला सगळा प्रकार मला सांगितला. तिचा प्रत्येक शब्द ऐकून माझ्या अंगात जणू आगच पेटली होती. माझ्या लक्षात आले की हा सगळा अपघात नसून एक सुनियोजित योजना होती. मी हर्षशी बोलायला त्याच्या खोलीकडे जात होतो तेव्हा आतून त्यांच्यात जोरदार भांडण्याचे आवाज घुमू लागले. मी दाराबाहेर थांबलो आणि हर्ष रिधिमावर रागाने ओरडत होता, हे सगळं तुझ्यामुळे झालं. तुझं खरं रूप दाखवायची काय गरज होती? आता जर ती निघून गेली तर आपल्याला पैसे कसे मिळणार? आम्हाला वाटलं होतं की त्यांनी ते गावातलं घर विकलं आणि सगळे पैसे बाबांच्या खात्यात जमा होते. असे तो मेला असता आणि सगळे पैसे आपले झाले असते. पण आता सगळं काही आपल्या हातातून निसटून जाईल. आपल्याला घरही मिळणार नाही आणि पैसेही मिळणार नाहीत. आणि त्यात भर म्हणजे ते दोघेही त्यांचे पेन्शनचे सर्व पैसे स्वतःच खर्च करतील. रिधिमासुद्धा खेदपूर्ण स्वरात म्हणत होती, म्हणूनच मी सकाळी बाथरूममध्ये तेल टाकलं होतं, जेणेकरून आई पडतील आणि त्यांना गंभीर दुखापत होईल आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल. मग ते कुठेच जाऊ शकणार नाहीत. पण त्यांचं नशीबच खराब होतं. तिला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल इतकी गंभीर दुखापत झाली नव्हती. मी खोलीबाहेर उभे राहून हे सगळं ऐकत होतो. मी परत आलो आहे आणि त्यांचं सगळं बोलणं माझ्या कानावर गेलं आहे याची त्याला काहीच कल्पना नव्हती. त्या क्षणी मला लाज वाटली की हा तोच मुलगा होता ज्याला मी माझ्या रक्ताच्या आणि घामाने वाढवलं होतं. तो किती स्वार्थी होता हे स्पष्ट होतं की त्याला माझ्या घरासाठी आणि पैशांसाठी आम्हाला कैदेत ठेवायचं होतं. मग मी दार उघडून खोलीत गेलो. मला पाहता त्या दोघांचे डोळे विस्पारले. हर्षचे शब्द अडकले. तो अडकळत म्हणाला, बाबा, तुम्ही कधी आलात? मी त्याच्या डोळ्यात थेट बघून म्हणालो, मी आलो जेव्हा तुम्ही दोघे तुमची सगळी काळी कृत्ये कबूल करत होता. माझ्या आवाजात इतकी वेदना होती की कदाचित ते घाबरले असावेत. मी म्हणालो, माझा मुलगा इतका खालच्या पातळीवर जाईल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. माझ्या घरासाठी आणि पैशांसाठी तुम्ही मला शहराच्या या तुरुंगात डांबू इच्छित होता. तुम्ही आम्हाला इथे कैदेत ठेवून आमच्या आयुष्यभराच्या कमाईवर जगू इच्छित होता. तुमच्याकडून मला याची कधीच अपेक्षा नव्हती. माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते, पण आता माझ्या आवाजात त्यांचा लवलेशही नव्हता. मी दृढनिश्चयी होतो. मी म्हणालो, मी इथे क्षणभरही थांबणार नाही. मी माझ्या वसुंधराला सोबत घेऊन आत्ताच निघत आहे
आणि आजपासून तुला आईवडील आहेत हे विसरून जा. जोपर्यंत मी जिवंत आहे माझ्या वसुंधराला कोणाची गरज नाही आणि ज्या दिवशी मी नसेल त्या दिवशी तिला कोणाची गरज भासणार नाही. मी तिला इतकी सक्षम बनवले आहे असे म्हणून मी वळालो आणि निघून जाऊ लागलो. तेवढ्यात हर्ष मागून धावत आला आणि माझ्या पाया पडला. त्याचा आवाज थरथरत होता. रडत म्हणाला, बाबा कृपया असं करू नका. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. कृपया आम्हाला माफ करा. आम्हाला आणखी एक संधी द्या. आम्ही तुम्हाला तक्रार करायला एकही कारण देणार नाही. बाबा कृपया आम्हाला सोडून जाऊ नका. त्या क्षणी मला हे स्पष्ट झाले की माझ्यासमोर उभा असलेला माणूस माझा मुलगा नसून एक लोभी माणूस होता, ज्याला केवळ ही चिंता होती की माझ्या मृत्यूनंतर तो माझी लाखो रुपयांची मालमत्ता आणि आयुष्यभराची बचत गमावून बसेल. त्याने आमचे गावाकडचे घर विकून आम्हाला शहरात आणून कायमचे स्वतःजवळ ठेवण्याची योजना आधीच आखली होती. माझं असं मत आहे की आमचे वृद्ध आईवडील त्याच्या कृपेवर जगतात आणि तो आमच्या कष्टांच्या पैशावर जगतो. पण कदाचित देवाची योजना वेगळीच होती. माझ्या आयुष्यातील एक छोटासा निर्णय, गावाकडचं घर विकण्याऐवजी भाड्याने देण्याचा, आज आमचा सर्वात मोठा आधार बनला आहे. जर मी ते घर विकलं असतं तर कदाचित आम्हाला परत जायला कुठेच जागा उरली नसती. हर्ष मला वारंवार सांगत होता, बाबा कृपया सगळे पैसे माझ्या खात्यात ट्रान्सफर करा, म्हणजे तुम्हाला पैसे काढायला पुन्हा पुन्हा गावात जावे लागणार नाही. पण कदाचित माझा अनुभव मला सावध करत होता, म्हणून मी ते पैसे माझ्या खात्यातच राहून दिले आणि आज तीच सावधगिरी कामी आली. त्या दिवशी मला जाणीव झाली की ज्या मुलासाठी मी माझ्या सगळ्या सुखाचा त्याग केला होता, मी वसुंधराचा हात घट्ट धरला आणि तिला आश्वासन दिले की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तिला इतर कोणाची गरज भासणार नाही. मी तिला ताबडतोब रुग्णालयात घेऊन गेलो आणि कुसुम आमच्यासोबत डॉक्टरांकडे आली. तिच्यावर उपचार केले आणि सुदैवाने तिच्या जखमा गंभीर नव्हत्या. ती धोक्याबाहेर होती. उपचारानंतर जेव्हा आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो, आम्ही स्टेशनकडे जात असताना कुसुम आम्हाला सोडवायला आली. अचानक वसुंधरा म्हणाली, मुली तू आमच्यासोबत आमच्या गावी येशील का? तू आमच्या मुलीसारखीच आहे, आमच्यासोबत राहशील का? हे ऐकून कुसुमच्या डोळ्यात पाणी आले. रडत रडत तिने वसुंधरांचे पाय धरले आणि म्हणाली, माझे आईवडील माझ्या लहानपणी मला सोडून गेले. माझ्या काका काकीने कसेबसे मला वाढवले, पण कधीच तिने मला शिक्षणही दिले नाही आणि कोणतीही गोष्ट करण्यास सक्षमही बनवले नाही. त्यामुळे मला घरोघरी फिरावे लागते आणि मी कमावलेले पैसे माझ्या नियंत्रणातही नाही. ती म्हणाली की जर आम्ही तिला खरोखरच आमची मुलगी म्हणून दत्तक घेतले तर तिच्यासाठी यापेक्षा मोठा आशीर्वाद दुसरा नसेल. कुसुमचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मला जाणवले तिने आपल्या हृदयात किती वेदना दडवून ठेवल्या आहेत, पण त्याबद्दल तिने आम्हाला कधीच सांगितले नाही. तिने आम्हाला कळूही दिले नाही. ती नेहमी हसतमुखच असायची आणि आमची काळजी घ्यायची. जणू काही तिने तिची दुःखे मनात खोलवर पोळून टाकली होती. वसुंधराने तिला उचलून घेतले आणि मिठी मारली आणि त्याच क्षणी कुसुम आमच्यासोबत गावात आली. गावात आल्यानंतर कुसुमने इतक्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आमची सेवा केली की हळूहळू ती आमच्यासाठी केवळ एक मोलकरी न राहता खऱ्या अर्थाने आमची मुलगीच बनली. पूर्वी शांत आणि उदास असायचे ते आता आपलेपणाच्या आणि शांततेच्या भावनाने भरून गेले होते. काही वर्ष उलटली आणि एके दिवशी मी मृत्यूपत्र करून माझी सर्व मालमत्ता कुसुमच्या नावावर केली. जेव्हा हर्षला हे कळाले तेव्हा तो रागाने गावात परत आला आणि म्हणाला की मी त्यांच्या वाटेची मालमत्ता एका मोलकरणीला देऊ शकत नाही. पण यावेळी मी पूर्णपणे शांत आणि दृढ निश्चयी राहिलो. मी त्याला स्पष्टपणे म्हणालो की ही मालमत्ता माझ्या कष्टाच्या पैशातली आहे, यात तुझा कोणताही वाटा नाही. त्यामुळे मला हवं त्याला मी ही देऊ शकतो. जसं मी माझ्या कष्टाने सगळं काही उभं केलं आहे तसंच तू सुद्धा तुझं आयुष्य तुझ्या स्वतःच्या कष्टाने घडव आणि आता माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस. हे सरळ उत्तर ऐकून हर्ष आणि रिधिमा दोघेही शांत झाले आणि एकही शब्द न बोलता मागे फिरले. बरीच वर्ष लोटली आहेत आणि आम्ही गावात शांततेत व सन्मानाने जगत आहोत. कुसुम आमच्यासोबत खूप आनंदी आहे. खरं तर आम्ही तिला लग्न करून संसार थाटण्याचा वारंवार आग्रह केला, पण लग्नामुळे आम्हाला सोडून जावे लागेल या भीतीने तिने स्पष्ट नकार दिला. वसुंधराला फक्त एकच खंत आहे, तिचा नातू. कधी कधी त्या आठवणीने तिचे डोळे पाण्याने भरतात, कारण तो आमच्याच रक्ताचा आहे आणि आमच्याच मुलांच्या सुखांसाठी त्या निष्पाप मुलाला शिक्षा का व्हावी. पण जीवनाचे सत्य हे आहे की कधीकधी आत्मसन्मान आणि मनशांती टिकवण्यासाठी आपल्याला काही नात्यांपासून दूर राहावे लागते. आमचा आशीर्वाद अजूनही आमच्या नातवंडांसोबत आहे
आणि आम्हाला खात्री आहे की एक दिवस जेव्हा त्याला सत्य कळेल तेव्हा तो कदाचित स्वतःहून त्याच्या आजी आजोबांना शोधत आमच्याकडे येईल. तर मित्रांनो, तुम्हीच सांगा, मी हर्षच्या बाबतीत योग्य गोष्ट केली आहे की नाही, की त्याला माझ्या मृत्यूपत्रात वाटा द्यायला हवा होता? तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.